ज्ञानगंगा अभयारण्यात आता व्याघ्र संवर्धनाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या धुरंधर या नर वाघाला आता एलिना या मादी वाघिणीची साथ मिळाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एलिनाचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले असून या जोडीमुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला मोठी चालना मिळणार आहे. आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा बुलढाण्यातून हा खास रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज अनुभवाला मिळाला. ज्ञानगंगा अभयारण्यात काही महिन्यापूर्वी आणण्यात आलेल्या धुरंधर या नरवाघाला आता एलिना या मादी वाघिणीची साथ मिळाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली रेंजमधून एलिना या वाघिणीचे अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वी स्थलांतर करण्यात आले. यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी महिन्यात सुमारे 35 महिन्यांचा PKCT1 हा नर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला होता. 6 महिन्यांच्या कालावधीत त्याने येथील वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत स्वतःचा स्थिर अधिवास निर्माण केला. स्थानिक नागरिकांनी प्रेमाने त्याला धुरंधर असे नाव दिले. आता धुरंधरच्या साथीला एलिना दाखल झाल्यामुळे वन विभागाच्या व्याघ्र संवर्धन मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ 2 वाघांना एकत्र आणणे नसून ज्ञानगंगा अभयारण्यातील जैविक विविधता वाढवणे, नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला चालना देणे, वन परिसंस्था अधिक सक्षम करणे आणि भविष्यातील वन्यजीव संवर्धनासाठी मजबूत पाया तयार करणे हा आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते धुरंधर आणि एलिनाची यशस्वी जुळवणी झाल्यास ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या नव्या पिढीचे आगमन होऊ शकते. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची ओळख राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांमध्ये अधिक भक्कम होणार आहे. याचबरोबर वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धुरंधर आणि एलिनाच्या आगमनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून ही जोडी आता सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात धुरंधर आणि एलिनाची जोडी भविष्यात व्याघ्र संवर्धनाचे नवे पर्व लिहिणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वन्यजीव संवर्धनासाठी हा उपक्रम मोलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.